ती एक सर्वसामान्य मुलगी. पाठचे 2 भाऊ, आई वडील, पंचकोनी घरकुल. वडील एका कारखान्यात कामाला. आई घरातली कामं आटोपून शिवण टिपण करून द्यायची. हिची बुद्धी बेताचीच, पण अभ्यासापेक्षा शिवण, कलाकुसर, पेंटिंग यात मन रमविणारी. आईला शिवणकामात, घरकामात मदत करायची. एका मैत्रिणीच्या नादाने ब्युटी पार्लरचा कोर्स तिनं पूर्ण केला. तिच्यानंतर तिच्या आईनंही केला. अधिक प्रगत आणि बघता बघता त्यांच्या गल्लीत ब्युटी पार्लरची पाटी झळकली. बोलण्यात वागण्यात गोडवा, आपलेपणा असल्याने फेशियलसाठी, ब्लिचिंगसाठी तरुणींबरोबर त्यांच्या आयांचीही रीघ लागली. वडिलांच्या मिळकतीत हिची मिळकत जमा होऊ लागली. तिच्या बोलण्यात, हातात मृदुता असल्यानं असंख्य जणी तिच्याशिवाय कुठं जातच नसत. 12वी नंतर ड्रेस डिझायनिंगचा कोर्स करून स्वतःच्या पैशात फॅशन मेकर तिनं घेतली. पाहता पाहता पंजाबी ड्रेसेस शिवण्यातही ती तरबेज झाली. दिवसभर ब्युटी पार्लर आणि रात्री उशिरापर्यंत शिवणकाम. दिवस कसे जात होते तिला आणि तिच्या आईला कळायचंच नाही. तिनं वयाची 23शी ओलांडली तेव्हा आईला वाटू लागलं की आपल्या लेकीचं लग्न झालं पाहिजे. त्या विवंचनेत असतानाच दूरच्या एका नातलगाकडून तिच्यासाठी स्थळ आलं. मुलाचं घर श्रीमंत होतं. बाजारात त्यांची पत होती. मुलगा सावळा देखणा होता, ग्रॅज्युएट झालेला. इतकी ॲक्टिव्ह, लोभस, कामसू पोरगी कोणाला नको असते. मुलाकडून त्याच्या घरातल्या सर्वांनाच ती आवडली. होकार येऊन लग्न ठरलं. त्यांनी हुंडा न घेता मुलीचं सालंकृत साजेसं लग्न लावून द्या म्हणून सांगितलं. लग्नाची तयारी सुरू झाली. एक एक भांडं, कपडा लत्ता, आहेर खरेदीची धांदल उडाली. ती संसाराची सुखस्वप्न पाहत होती. 2 महिन्यांवर लग्न आलं होतं आणि तिच्या घरात अघटित घडलं. पाठच्या भावानं 12वी नापास झाला म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला. TIC-20 हे विषारी औषध घेतलं. जेव्हा त्याला रात्रीतून उलट्या होऊ लागल्या तेव्हा तिनंच अगोदर हा झाला प्रकार ओळखला. आई वडिलांना उठवलं व चांगल्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांना हात जोडून विनंती केली, डॉक्टर काहीही करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करून माझ्या भावाला वाचवा, पैशाची चिंता करू नका. परमेश्वरानं तिची हाक ऐकली. तिची धडपड, तिची तळमळ डॉक्टरांनी पाहिली. त्याला 2-4 दिवसात ICUमध्ये ठेवावं लागलं. पाण्यासारखा पैसा गेला, पण तिचा भाऊ वाचला याचा सर्वांना आनंद झाला. आता प्रश्न होता पैशाचा. लग्न महिनाभरावर येऊन ठेपलेलं. कसं करायचं, काय करायचं? नातेवाईक, मित्रमंडळी भिशी प्रकारातनं 1,00,000-1.5 लाख जमा झाले. कपडा, भांडीकुंडी घेतलेलीच होती. 1-2 दागिनेही घेतले व शुभमुहूर्तावर तिचे 2चे 4 हात झाले. आई वडील निश्चिंत झाले. लेकीचं लग्न व्यवस्थित लावून दिल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. दिवसांमागून दिवस गेले. 8-10 दिवसाला तिचा ख्याली खुशालीचा फोन आला की आई वडिलांना आनंद व्हायचा. आई वडिलांना मनोमन वाटायचं, चला बरं झालं, लेक चांगल्या श्रीमंताच्या मोठ्या गोतावळ्यात गेली. तिची हौसमौस तर आपण करू शकलो नाही. कोणता हट्ट पुरवला नाही की तिला कधी तिच्या आवडीचं स्वखुशीने घेऊ दिलं नाही. आता तिचं सासर श्रीमंत, सगळं काही तिच्या मनासारखं होईल. आमची लेक राजाच्या राणीसारखी राहील. आणि त्यांचे डोळे पाण्यानं डबडबून येत. तिच्याविषयीच्या भावनेत त्यांचे कित्येक तास जात.
पण प्रत्यक्षात हिच्या घरी काही वेगळंच प्रकरण शिजू लागलं होतं. तिच्या घरात एकेकाचा खरा परिचय आता तिला होऊ लागलेला होता. हिच्या नवऱ्याचे 2 काका, आत्या, माम्या, आई वडील आणि पोरवडा. कुणाचा कुणाला मेळ नव्हता. एकत्र कुटुंब. हिला सख्खा फक्त लहान दीर होता. कॉलेजात जात होता. त्याचे आई वडील सर्वात मोठे असले तरी त्याच्या काका काकीचाच कायदा काढून घरात चालत होता. ते म्हणतील ती पूर्व दिशा होती. दोन्ही विधवा आत्या त्यांच्याचकडे, आगीत तेल ओतणाऱ्या आणि त्यात भर शेजारी राहणाऱ्या मामा मामींची. सकाळी 6 पासून ती जी कामाला लागायची ते दुपारी जेवायला तिला 1:30-2 वाजायचे. दिवसभर उभीच की पुन्हा सायंकाळचा चहा नाश्ता, रात्रीचं जेवण. सून म्हणून हिनंच करायचं, हिनंच पाहायचं. लग्नाच्या अगोदर त्यांनी कबूल केलं होतं, तुला ब्युटी पार्लर काढून देतो म्हणून. पण कोणीच नाव काढेना. शिलाई मशीन आणून कपडे शिवते म्हटले तर ते त्यांच्या प्रतिष्ठेला शोभणारं नव्हतं. आणि घरात कुरबुर वाढू लागली. आधी हळू, मग जोरात, नंतर ओरडूनच. रोजच्या कुठल्या तरी कारणांवरून तिच्या नवऱ्याशी कोणाचं ना कोणाचं तरी भांडण ठरलेलंच. पण त्याचे आई वडील एका शब्दानेही आपल्या भाऊ भाऊजाईला बोलू शकत नव्हते. हिच्या नवऱ्याकडं शहरातून वसुली करायचं काम होतं. पण एक दिवस काकानं त्याच्याकडून ते काढून घेतलं, स्वतःच्या मुलाकडे दिलं. त्याला दुकानावरही येऊन देईनात. एक एक करून त्याची सगळी त्यांनी गळचेपी सुरू केली. त्यानं वडिलांना सांगून पाहिलं, पण वडील एका शब्दानंही बोलले नाही. हिनं दिवसभर नोकरासारखं राब राब राबायचं. लग्न झाल्यापासून नवऱ्याबरोबर कुठं जाणं नाही, फिरणं नाही की सिनेमा नाही. हनीमूनला जायची तर बातच वेगळी. तिचा जीव मेटाकुटीला आला. काय करावं, कसं वागावं या माणसांशी. चिंतातूर होऊन एकटीच रडत बसायची. तो दिवसभर बाहेर असायचा. कधी कधी दुपारचं जेवायलाही यायचा नाही. रात्री आला तर उशिराच. असं करीत रडत पडत 5-6 महिने लोटले. आणि एके रात्री तो पिऊन आला. मोठमोठ्यानं ओरडून सगळ्यांना जागं केलं. तोंडात येतील त्या शिव्या हसडल्या. ती पाहतच राहिली. हा काय नवीन अवतार यांचा. ती पळतच वरच्या खोलीतनं खाली आली व जबरदस्तीनं त्याला आपल्या खोलीत नेलं. पण तो काही शांत व्हायला तयार नव्हता. बडबड करून थकून तसाच तो काहीही न खाता झोपी गेला, तिच्या मांडीवर डोकं ठेवून. ती त्याच्याकडं पाहत होती, थोपटीत होती, त्याची त्या क्षणाला आई होऊन. आणि जणू तो निष्पाप बालक तिच्या मांडीवर शांतपणे झोपलं होतं. दिवसभराची दंगामस्ती करून अगदी शांत, निर्धास्त. तिचाही डोळा लागला. जेव्हा जाग आली तेव्हा त्यांच्या खोलीचा दरवाजा धाड धाड खाड खाड वाजत होता. ती थोडा वेळ जरी उठली नसती तर नक्कीच दरवाजा मोडून पडला असता. तिनं दरवाजा उघडताच त्याचे काका काकी त्याच्या खोलीत घुसले. कुठे आहे तो हरामखोर? चोर कुठला? दारू पिऊन आम्हाला शिव्या देतोय काय? कुठून आले त्याच्याकडे एवढे पैसे? हां, दारू कशाने प्यायला? माहिती आहे का ग तुला? काल त्यानं ट्रॅक्टरची बॅटरी चोरली. उद्या आणखी काही चोरेल आणि रोज दारू पिऊन येईल. ते काही नाही,
चला उठा, घ्या आपापले कपडे, चालू लागा आमच्या घरातून. उठ रे उठ. सकाळचे 8 वाजून गेले तरी पसरलाय घोड्यासारखा. आणि काय ग, तुझ्या आईकडं अशीच लोळत असतेस का? घरातली कामं कोण करणार? हां, तुझा बाप की माय? हे काय, सकाळ होताच माहेरच्या आई वडिलांचा उद्धार? किती किती सहन करायचं, त्यालाही काही मर्यादा आहेत. तिनंही पदर खोचला. त्यांच्यासमोर जाऊन म्हणाली, काकाजी, कुणाचे मायबाप काढता? तुमच्या वयाचा मान ठेवून इतके दिवस मी गप्प राहिले, पण आज तुम्ही फारच केलं. आम्हाला भिकेला लावायचा विचार करताय का? त्यांना काम देत नाही, पैसा नाही. मी काय फक्त घरातली कामं करणारी फुकटातली नोकर वाटते का? लग्नाच्या अगोदर म्हणाला होतात, तुम्हाला ब्युटी पार्लर काढून देतो. कुठे आहे ते? शिलाई मशीन देणार होतात. कुठे आहे ती? मला पुढं शिकवणार होतात. पाठवलं एक दिवस तरी घराबाहेर? आणि आज आम्हाला घराबाहेर काढताय का? कशासाठी? हे यांचे आई वडील काही बोलत नाहीत म्हणून? नाही, हे मी ऐकून घेणार नाही. नि घराबाहेरही पडणार नाही. घराच्या मालमत्तेच्या करासारख्या वाटण्या नि आम्हाला वाटणीचा हिस्सा द्या. जातो आम्ही बाहेर. ए, दीड दमडीची कार्टी तू, आम्हाला वाटणी मागतेस? अगं, हिंमत असेल तर मिळव की तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या कमाईनं. आम्ही एक पैसा सुद्धा देणार नाही. जा जा, तुला कुठे जायचंय ते जा. त्यांनी त्याचे कपडे बॅगा खोली बाहेर भिरकावून दिल्या. तिने सगळे कपडे गोळा केले, बॅगेत भरले. दोघंही पाणीही न पिता घराबाहेर पडले. त्याच्या मित्राच्या खोलीवर राहिले. मित्रानं तिला बरंच शांत केलं. त्याच्या वडिलांना जाऊन भेटले, पण काही उपयोग झाला नाही. आता सगळं आभाळच त्यांच्यावर कोसळलं. काय करावं, कसं करावं, कुठे जावं, कुणाला सांगावं? कोण मित्र किती दिवस मदत करणार? दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला गुपचूप 10,000 रुपये आणून दिले. जा बाजारात, एखादा केळीचा गाडा तरी लावून उभा राहा. हे म्हणत असताना बापाचं हृदय तिथं कुठेच जाणवत नव्हतं की त्याच्यासाठी तुटत नव्हतं. अगदी निर्दयी, कठोर, व्यावहारिकपणे फक्त 10,000 रुपये त्याच्या हातावर टेकवले आणि निघून गेले. काहीही विचारपूस न करता तिनं त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्या कुशीत शिरून धाय मोकलून रडत होता आणि म्हणाला, अगं, याच बाबांनी मला फुलासारखं वाढवलं ग. कधी कधी म्हणून कशाची कमी पडू दिली नाही. आम्हा भावंडांना जणू सोन्याच्या चमच्यानंच त्यांनी घास भरवला. गाडीशिवाय तर फिरवलंच नाही. टाय आणि सुटाबुटाशिवाय कधी कपडे घातले नाही की कधी वर खर्चाला 100-200च्या नोटांशिवाय बाहेर फिरलो नाही. आमच्या गोडाऊनसमोर 100-1 हातगाडीवाले होलसेलच्या फळांसाठी रांगा लावून उभे असायचे. हजारो रुपये गोळा करून चोख हिशोब मी बाबांच्या काकांच्या हवाली करायचो. त्यांचा पहिलाच कर्तृत्ववान मोठा मुलगा मी. आज दारोदारच्या ठोकरा खातोय. राहायला घर नाहीये, हातात पैसा नाही. नि बाप म्हणतो मजुरासारखी फळांची गाडी लावून बाजारात उभा राहा. अगं, किती ताठ मानेने मालक म्हणून जगलो मी, आणि आता क्षणात मजूर झालो. ढसाढसा तो रडत होता, रडतच होता. ती शांत करीत होती. घाबरू नका, धीर सोडू नका. आपण आहोत ना एकमेकांना जन्माची साथ द्यायला. दोघंही भाड्याच्या घरासाठी हिंडले. पण कोठेही जा,
2-3 हजार घरभाडं, 10-15 हजार डिपॉझिट. त्यांच्याकडे फक्त 10,000. घरात तेवढे घातले तर खायचं काय? दोघांनी विचार केला आणि हे सर्व वादळ शमेपर्यंत ती त्याला माहेरी घेऊन आली. झाला प्रकार तिच्या आई वडिलांना कळला आणि त्यांच्या डोक्यावरचं छप्परच फाटल्यागत झालं. पण त्यांना धीर सोडून चालणार नव्हतं. तिच्या आईच्या लक्षात आलं हालचालीवरून, वागण्यावरून, की त्यांची लाडकी लेक आई होणार आहे. हाय रे दैवा, या दोघांची ही होरपळ, त्यात तिसऱ्या जीवाची आभाळ. पण तिच्या आईनं कंबर कसली, त्या दोघांनाही आधार दिला. अशावेळी आर्थिक आधारापेक्षा मानसिक आधाराची माणसाला गरज असते. तो त्यांना मिळाला होता. तिच्या माहेरची आपुलकी, जिव्हाळा, आपापसातलं प्रेम, गरिबीतला सुखाचा संसार पाहून तो मनोमन सुखावला होता. आपण बाप होणार याचा आनंदही होता. तो तिला खूप हळूवार जपत होता. तिचे दिवस भरत आले. तिची हौसमौस काही करता आली नाही याची सततची टोचणी त्याच्या मनाला टोचत होती. आणि तो सर्वोच्च क्षण, मातृपितृत्वाचा अनुभूती त्या दोघांनाही अनुभवता आली. छान गोंडस सावळा श्रीकृष्ण तिच्या पोटी जन्माला आला. त्यानं अख्ख्या हॉस्पिटलला पेढे वाटले. गावाकडे फोन करून आईला कळवलं. 4 दिवसांनी त्याचे आई वडील पेढे, कपडे, बाळाला सोन्याची चैन, अंगठी, चांदीचे वाळे घेऊन आले. आई ती आईच. बोलली नाही म्हणून काय झालं? नातवासाठी आणलं ना सारं. मनोमन दोघंही खुश झाले. 2-3 दिवस ते राहिले आणि निघून गेले. तो तिला म्हणाला, आई बाबांनी मला बोलावलंय. मला ते माझा वाटा देतील किंवा एखादं दुकान काढून देतील, पण निश्चित देतील बघ. त्यांच्या वागण्यावरून थोडीसुद्धा नाराजी दिसली नाही. चल, मी जाऊन येतो गावाकडे. तुला 1-1.5 महिना होऊन जाऊ दे. नीट विश्रांती घे. तुझी आणि बाळाची काळजी घे. तिकडं छान थाटात मोठं बारसं करू. तुझी सगळी हौस मी पुरवेन. नाराज नको हो. दर 10-15 दिवसांनी मी येईन. धंद्यात नीट जम बसवीन. बाबा देतील मला सगळं. असं म्हणून तो गेला. पुन्हा 4-5 दिवसातच आला बाईकवरून. थकलेला, काळवंडलेला, गालफाडा आत गेलेला. पण काहीही न बोलता 2-3 दिवस राहिला. नीट जेवण नाही, खाणं नाही, कशातच त्याचं मन लागत नव्हतं. बाळाला नीट पाहत नव्हता की त्याच्याशी नीट बोलतही नव्हता. काहीही विचारलं तर वरवर उडतच उत्तरं द्यायचा. तिचं मन आतल्या आत पोखरलं जायचं. पण तो तिला मनातलं काहीच सांगायचा नाही. ती म्हणाली, इथंच राहा, जाऊ नका. इथंच नोकरी पाहू, कामधंदा सुरू करू. पण तुम्ही असे निराश होऊ नका. त्याचं तिच्या बोलण्याकडेही लक्ष नसायचं. इतक्या लांबून बाईकवरून येत जात जाऊ नका म्हटलं तरी तो ऐकायचा नाही. रात्र नाही, दिवस नाही, अमावस्या, पौर्णिमा कशाचंच त्याला भान नव्हतं. यावेळी तो सांगून गेला, येतो पुन्हा तुला न्यायला. 1.5 महिन्यात बाळाचं नाव ठेवू. ही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलीच. अचानक पहाटेच फोन खणखणला. तिच्या सासरहून कोणीतरी बोललं, इकडे येऊन जा, त्याला बरं नाहीये. हिच्या पोटात खड्डाच पडला. पायाखालची जमीन सरकली. बाळाला पोटाशी घेऊनच ती सासरी गेली, आई वडिलांसह.
समोर वाड्यातल्या चौकात त्याचं प्रेत पांढऱ्या कपड्यात बांधलेलं होतं. तिच्या आईचा आक्रोश पाहवत नव्हता. ही तर संवेदनारहित दगडासारखी नुसती बसून राहिली त्याच्या प्रेताजवळ, जिवंत प्रेत बनून. का, कसं, कुठे, केव्हा, काहीही विचारायची तिची इच्छाच नव्हती. सगळा खेळ संपलेला होता, तिच्या आयुष्याचाही. 7-8 दिवसांनी त्याच्या मित्रानं तिला बाजूला घेऊन सांगितलं, वहिनी, त्याचं मरण सरळ साधं झालं नाहीये. त्याला कोणीतरी विष घातलं वा पाजलं असावं. 3 दिवस त्याचं प्रेत गच्चीवर सडून पडून राहिलं होतं. प्रेताला किडे, मुंग्या, माशा लागलेल्या होत्या. त्यांनी सगळीकडून ते पोखरलं होतं. दुर्गंधी येत होती. शरीर फुगलं होतं. शेजारच्या माणसानं त्याच्या गच्चीवरून पाहिलं आणि ओरडून घरात सांगितलं, तुमच्या घरातल्या एकालाही त्याचं प्रेत ओळखता आलं नाही. इतकं ते विद्रूप झालं होतं. त्याच्या चपला आणि कपड्यांवरून फक्त त्याच्या आईनं ओळखलं. वहिनी, असा दुर्दैवी अंत आमच्या मित्राचा झाला. तो कसा, कुणी, कधी, कशासाठी केला, तुम्हीच शोधून काढा. ती बधीर चेतनाहीन. श्रोते हो, कशी होती आजची कथा? एकदम अस्वस्थ करून टाकणारी. ही कथा आहे इंदुमती जोंधळे यांच्या अस्वस्थ श्वासांची डायरी या कथासंग्रहातून. खरंच यातल्या कथा खूप अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली, आणि यातल्या आणखी कथा ऐकायच्या असतील तर तुम्ही नक्कीच सांगा. मी तुमच्यासमोर सादर करायचा नक्कीच प्रयत्न करेन. कथा आवडत असतील, चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे सोबत येणाऱ्या या नवीन कथाचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. कथा तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्येही शेअर करा आणि अशाच कथांचा आनंद घ्या. भेटेन लवकरच नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. कीप स्माईल अँड कीप लिसनिंग.